हम्म, 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 हम्म. Ice cream. 7 आईस्क्रीम्स. 1, हाँ, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7. 8, ओनली 7. 8, 9, नो बाबू, ओनली 7. इथं 7 लिहिलं ना. दिस इज 7. इथं 7 लिहिलंय म्हणून हे आईस्क्रीम किती आहेत? 7. काउंट करा. हे बघ. 1. तुझं बोट दे. बोट दे. हे बघ. 1 2. हे बघ. हे काय? हे खराब लागले. 1 2 3 4 5 6 7. आता काय? हे वाचा काय लिहिलंय? व्हेरी गुड. खिलौने. 8 क्यूब्स. हे काय? क्यूब. तुला आणलं होतं ना? 1 2 3 4. खिलौने ते. हे लिहिते हा. का? पेन्सिल नाही, पेन लिहा. आज होळी आहे आणि मी पोळ्या करायचं ठरवलेलंच आहे, कारण गेले 2-3 महिने आम्ही पोळ्या केलेल्या नव्हत्या. तब्येत थोडीशी बरी नाही आहे, पण म्हटलं नाही करूया. आज सकाळी सगळं आवरलेलं आहे, तर 2-3 वाजता मी स्वयंपाकाला म्हटलं तयारी आपण करूया आणि मग पोळ्या करायला घेऊया. तर मी कणिक मळून घेतली होती आणि ध्रुवबरोबर खेळत खेळत लसूण देखील सोलून घेतला होता. मग डाळ जेव्हा कुकरला लावली, त्याच्यानंतर मग डाळ जेव्हा शिजायला लागली असं वाटतं आहे, तोपर्यंत मी बाजूला गुळ जो आहे तो किसून घेतला, चिरून घेतला आणि त्यानंतर मग आमटीसुद्धा करायला घेतली. मग पुरण मी अशा रीतीने करून घेतलं. मग चटका देण्यासाठी मी या पातेल्यात घेतलं होतं. मागच्या वेळी या पातेल्यात खरंच खूप छान पुरण झालं होतं, चटका दिला गेला होता. पण आता यावेळी ते लागायला लागलं खाली, म्हणून मी भांड बदललं आणि या कढईत घेतलं. पुरण करताना मी थोडी इलायची पावडर टाकली, त्यात सुंठ टाकलं आणि थोडंसं जायफळ देखील टाकलं. पुरण तयार झालं. बाजूलाच आमटी देखील करायला घेतली होती, ती देखील आता होत आली होती. आता फक्त पोळ्याच करायच्या बाकी होत्या. आता ध्रुव देखील उठला आहे. बाळाच्या काही खेळण्यांपैकी आईचीही काही खेळणी लाडकी असतात. त्यापैकी एक म्हणजे हा लॅपटॉप. तो त्यालाही खूप आवडतो आणि मलाही खूप आवडतो. मग मला असं वाटत असतं की जेव्हा मी बाजूला असते तेव्हाच त्याने तो यूज करावा, म्हणजे तो बिघडणार नाही. कारण जेव्हा त्याला वाटतं की आता बस खेळायचं, तेव्हा तो त्याचा मांस आपटायला सुरुवात करतो किंवा ओढायला सुरुवात करतो. त्यामुळे असं वाटतं की तो तुटू नये आणि मी सोबत असतानाच त्याने तो वापरावा. त्यामुळे मी त्याला देत नव्हती. तर तो बोलत होता, तो रडत होता की माझा लॅपटॉप मला दे आता. काय झालं? हा, काय झालं सांग? काय सांडलं इथं? पुरण. पुरण. अच्छा. पुरण. आता तू पुरण पेरण्या केलं होतं ना, तेव्हा इथं पुरण खाल्ली होती. अच्छा, तू खाणार? पुन्हा एकदा गॅस स्वच्छ करून घेतला आणि किचनवर जे होतं ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता फक्त पोळ्या लाटायच्या आहेत, त्या सुरुवात केली पोळ्या लाटायला. जायचं होती मग मला तू खा. ठीक आहे? पुढं आज सर्व काही अपेक्षापेक्षा कमी वेळात सगळं आवरलं. म्हणजे सकाळचा स्वयंपाक देखील कमी वेळात आवरला आणि पुरणपोळ्यासुद्धा अगदी 2 तासातच पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तयार झाला होता. काय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119,
माझ्यासाठी काय आणले तुझ्यासाठी? आईस्क्रीम फ्लेवर. आज सर्वच काही ठीक झालं होतं आणि पुरण फक्त एका पोळी किंवा 1.5 पोळी झाली असती एवढंच शिल्लक राहिलं होतं. पोळ्या देखील जशा हव्या होत्या तशाच झाल्या होत्या, म्हणजे अगदी गुबगुबीत आणि पुरण जास्त भरलेल्या अशा पोळ्या झाल्या होत्या. पोळ्या देखील चवीला छान झाल्या होत्या. आणि असा होता आजचा दिवस, जो छान गेला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा माझ्या बकेट लिस्टला. बाय.